श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मागील भागात आपण श्री स्वामी समर्थांचे अक्कलकोटमध्ये आगमन, अक्कलकोटचा इतिहास आणि वटवृक्षाचे महत्त्व जाणून घेतले. आजच्या भागात आपण श्री स्वामी समर्थांच्या जीवनातील प्रेरणादायी घटना, त्यांनी दिलेला जीवनमार्ग आणि भक्तांच्या मनात आजही जिवंत असलेली त्यांची कृपा याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थांचे व्यक्तिमत्व. श्री स्वामी समर्थ महाराजांचे व्यक्तिमत्व अत्यंत विलक्षण होते. त्यांच्याकडे पाहताच अनेक भक्तांना मनःशांती लाभत असे. त्यांच्या डोळ्यात तेज, चेहऱ्यावर विलक्षण शांतता आणि वाणीमध्ये प्रचंड सामर्थ्य होते. ते कधी प्रेमाने बोलत तर कधी कठोर शब्दांत समज देत, परंतु त्यांच्या प्रत्येक कृतीमागे भक्तांचे कल्याण हाच उद्देश असे. स्वामी महाराजांकडे कोणत्याही जाती, धर्म किंवा श्रीमंतीचा भेदभाव नव्हता. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक जीव हा परमेश्वराचा अंश होता. साधेपणातील महानता. स्वामी समर्थांनी कधीही राजेशाही वैभव स्वीकारले नाही. ते कधी वटवृक्षाखाली, कधी एखाद्या मठात, तर कधी एखाद्या भक्ताच्या घरी सहजपणे बसत असत. त्यांना मोठमोठे सिंहासन किंवा ऐश्वर्य नको होते. त्यांच्या जीवनातून एक मोठा संदेश मिळतो, महानता ही साधेपणात असते. स्वामी समर्थांचे उपदेश. श्री स्वामी समर्थांचे उपदेश अत्यंत सोपे पण जीवन बदलणारे होते. ते नेहमी सांगत असत, देवावर पूर्ण विश्वास ठेवा, संकटांना घाबरू नका, मेहनत आणि प्रामाणिकपणा सोडू नका, आईवडील आणि गुरूंचा आदर करा, गरजूंची सेवा करा, सतत नामस्मरण करा. त्यांचा सर्वात प्रसिद्ध संदेश आजही प्रत्येक भक्ताच्या ओठांवर आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश केवळ शब्द नाही, तर लाखो भक्तांसाठी आत्मविश्वासाचा आधार आहे. भक्तांवरील कृपा. भक्त परंपरेत असे अनेक अनुभव सांगितले जातात की स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे अनेकांना संकटात धीर मिळाला, काहींना योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा मिळाली आणि अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले. अनेक भक्त सांगतात की संकटाच्या वेळी स्वामींचे नामस्मरण केल्याने त्यांना मानसिक बळ मिळाले. या 6 अक्षरांच्या मंत्रात भक्तांना अपार शक्ती जाणवते. आजही लाखो भक्त रोज या मंत्राचा जप करतात. अनेकांच्या मते नामस्मरणामुळे मन शांत होते, भीती कमी होते आणि सकारात्मक विचार वाढतात. सर्वांसाठी समान प्रेम. राजा असो किंवा गरीब शेतकरी, विद्वान असो किंवा अशिक्षित, स्वामी समर्थांनी प्रत्येकाला समान दृष्टीने पाहिले. त्यांच्या दरबारात कोणालाही कमीपणा नव्हता. याच कारणामुळे आजही सर्व समाजातील लोक त्यांच्या चरणी नतमस्तक होतात. श्रद्धा आणि कर्म. स्वामी समर्थांनी कधीही फक्त चमत्कारांवर विश्वास ठेवायला सांगितले नाही. ते नेहमी सांगत, श्रद्धा ठेवा, पण त्याचबरोबर प्रामाणिक कर्मही करा. कष्ट, संयम आणि देवावरील विश्वास यांची जोड असेल तर जीवन अधिक सुंदर बनते. आजचा संदेश. आजच्या धावपळीच्या जीवनात ताण, चिंता आणि भीती सर्वांनाच असते. अशा वेळी स्वामी समर्थांचे विचार आपल्याला धैर्य देतात. त्यांचा संदेश स्पष्ट आहे. संयम ठेवा, चांगले कर्म करा, देवाचे स्मरण करा, कोणाचेही वाईट करू नका. भाग 2 चा समारोप. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मंदिर आणि इतिहास. भाग 3. अक्कलकोटचे पवित्र वटवृक्ष मंदिर, समाधी मठ आणि भक्तिमय परंपरा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, मागील भागांमध्ये आपण श्री स्वामी समर्थांचे अक्कलकोटमध्ये आगमन, त्यांचे जीवन, उपदेश आणि भक्तांवरील कृपा जाणून घेतली. आज आपण अक्कलकोटमधील सर्वात पवित्र स्थळांची आध्यात्मिक सफर करणार आहोत. ज्या भूमीवर श्री स्वामी समर्थांनी आपल्या दिव्य उपस्थितीने हजारो भक्तांचे जीवन बदलले, त्या भूमीचे महत्त्व आजही तितकेच आहे.
या भागात आपण जाणून घेणार आहोत वटवृक्ष मंदिराचा इतिहास, समाधी मठाचे महत्त्व, चोळप्पा आणि इतर सेवेकरी भक्त, मंदिरातील दैनंदिन पूजा व आरती, प्रमुख उत्सव, अन्नदानाची परंपरा। आजचे अक्कलकोट वटवृक्ष मंदिर स्वामींच्या वास्तव्याचे पवित्र स्थान। अक्कलकोटचे सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र स्थान म्हणजे वटवृक्ष मंदिर। भक्त परंपरेनुसार श्री स्वामी समर्थ महाराज या विशाल वटवृक्षाखाली बराच काळ बसत असत। अनेक भक्त आपल्या अडचणी, दुःख, शंका आणि प्रश्न घेऊन त्यांच्या चरणी येत। स्वामी कधी शांत बसत, कधी एखादेच वाक्य बोलत, तर कधी गूढ भाषेत उत्तर देत। अनेक भक्तांना त्या शब्दांत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे सापडत। आजही या वटवृक्षाजवळ उभे राहिल्यावर अनेकांना एक विलक्षण शांतता अनुभवास येते। भक्त श्रद्धेने प्रदक्षिणा घालतात, नमस्कार करतात आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करतात। वटवृक्षाचे आध्यात्मिक महत्त्व। भारतीय संस्कृतीत वटवृक्षाला अमरत्व, स्थैर्य आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते। त्याच्या विशाल फांद्या जणू सर्वांना आश्रय देतात। अनेक भक्तांच्या मते जसा वटवृक्ष सर्वांना सावली देतो, तसेच श्री स्वामी समर्थांनी आपल्या कृपेची सावली सर्व भक्तांवर ठेवली। याच कारणामुळे वटवृक्ष मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून श्रद्धा आणि विश्वासाचे प्रतीक बनले आहे। चोळप्पा स्वामींचे निष्ठावंत सेवेकरी। अक्कलकोटचा इतिहास सांगताना चोळप्पा यांचा उल्लेख आवर्जून केला जातो। भक्त परंपरेनुसार चोळप्पा यांनी श्री स्वामी समर्थांची अत्यंत निष्ठेने सेवा केली। स्वामी त्यांच्या घरीही काही काळ राहिले। त्यांनी कोणत्याही अपेक्षेशिवाय सेवा केली आणि गुरुसेवा म्हणजेच ईश्वर सेवा हे आपल्या जीवनातून दाखवून। आज चोळप्पा मठ, समाधी मठ हे अक्कलकोटमधील प्रमुख दर्शनस्थळांपैकी एक आहे। समाधी मठाचे महत्त्व। 1878 मध्ये श्री स्वामी समर्थांनी महासमाधी घेतली। त्यानंतर त्यांच्या पवित्र स्मरणार्थ समाधी मठ हे भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र बनले। दररोज हजारो भक्त येथे दर्शन घेतात, नमस्कार करतात आणि मनोभावे प्रार्थना करतात। समाधीसमोर बसल्यावर अनेकांना मनःशांतीचा अनुभव येतो। त्यामुळे अनेक भक्त काही वेळ शांतपणे ध्यान करतात। दैनंदिन पूजा आणि आरती। अक्कलकोटमध्ये दिवसाची सुरुवात अत्यंत भक्तिमय वातावरणात होते। पहाटे काकड आरतीने मंदिराचे दरवाजे उघडले जातात। त्यानंतर अभिषेक, पादुका पूजन, नामस्मरण, भजन आणि विविध धार्मिक विधी पार पडतात। सायंकाळी महाआरतीच्या वेळी संपूर्ण मंदिरात घंटानाद, टाळमृदंगाचा गजर आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा जयघोष घुमत असतो। तो क्षण प्रत्येक भक्तासाठी अविस्मरणीय ठरतो। अन्नदानाची महान परंपरा। अक्कलकोटमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था ही एक मोठी सेवा मानली जाते। भारतीय संस्कृतीत अन्नदान हे श्रेष्ठ दान मानले जाते। याच भावनेतून अनेक सेवाभावी संस्था आणि भक्त आजही भाविकांना प्रेमाने भोजन देतात। भोजनासोबतच भक्तांना सेवाभाव, नम्रता आणि समानतेचा संदेश मिळतो। प्रमुख उत्सव। अक्कलकोटमध्ये वर्षभर भक्तांची वर्दळ असते। मात्र काही उत्सव विशेष उत्साहात साजरे होतात। गुरुपौर्णिमा, गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस। दत्त जयंती, दत्त संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचा उत्सव। श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी, लाखो भक्त अक्कलकोटमध्ये एकत्र येऊन स्वामींचे स्मरण करतात। या दिवशी पालखी, भजन, कीर्तन, प्रवचन आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते। भक्तांची श्रद्धा। अक्कलकोटमध्ये दररोज अनेक भक्त नवस फेडण्यासाठी येतात। कोणी नोकरी मिळाल्याबद्दल धन्यवाद देतो, कोणी मुलांच्या शिक्षणासाठी प्रार्थना करतो, कोणी आरोग्यासाठी प्रार्थना करतो, तर कोणी फक्त स्वामींच्या दर्शनाने मन शांत करण्यासाठी येतो।
प्रत्येकाच्या श्रद्धेचा मार्ग वेगळा असला तरी स्वामींच्या चरणी सर्वजण समान असतात। आजचे अक्कलकोट। आज अक्कलकोट हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र आहे। देशभरातूनच नव्हे तर परदेशातूनही भक्त येथे येतात। मंदिर परिसर स्वच्छ, भक्तिमय आणि सेवाभावाने भरलेला आहे। सकाळपासून रात्रीपर्यंत श्री स्वामी समर्थ या नामाचा अखंड गजर सुरू असतो। या भागाचा संदेश। मित्रांनो, अक्कलकोट आपल्याला केवळ दर्शन देत नाही तर जीवन जगण्याची दिशा देते। वटवृक्ष आपल्याला स्थैर्य शिकवतो, समाधी मठ श्रद्धा शिकवतो, अन्नदान सेवा शिकवते आणि श्री स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात, श्रद्धा ठेवा, सत्कर्म करा आणि कोणालाही दुःख देऊ नका। आजच्या धावपळीच्या जीवनात ही शिकवण पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे। भाग 3 चा समारोप। मित्रांनो, आज आपण अक्कलकोटमधील वटवृक्ष मंदिर, समाधी मठ, दैनंदिन पूजा, अन्नदान आणि भक्तिमय परंपरा जाणून घेतली। पुढील आणि अंतिम भागात आपण श्री स्वामी समर्थांचे अमूल्य विचार, भक्त परंपरेत प्रसिद्ध कृपाकथा, त्यांच्या शिकवणीचा आजच्या जीवनातील अर्थ आणि या महान संतांचा समाजावर झालेला प्रभाव जाणून घेणार आहोत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सर्व स्वामी भक्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भिवू नका। श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहे।